नमस्कार दोस्तों, कसे आहेत सर्वजण. जरा हा व्हिडिओ बनवायला आपल्याला वेळ लागला, परंतु परत तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जनरल सायन्स बाय कमलेश सर आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. बऱ्याच मुलांचे तलाठीचे पेपर आता झालेले असतील आणि बऱ्याच जणांचे आता होणार असतील, कारण काही जणांचे अजून हॉल तिकीट पण जनरेट झालेले नाहीयेत, पण त्यांचं लवकर पुढच्या टप्प्यामध्ये पहिली शिफ्ट जोरदार चालू आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा एक अंदाज येत आहे. आणि लक्षात घ्या, आता झालेली सहकारची भरती असेल, वनरक्षकाची पेपर असेल, जे की TCS ने घेतला होता, आणि त्याला एक अंदाज बांधूनच आता तलाठ्याचे जे काही आतापर्यंत झालेले जे शिफ्ट आहेत, जवळपास 21 ऑगस्ट करून जे काही पेपर झाले आहेत, त्या पेपरच्या माध्यमातून TCS कशा पद्धतीनं प्रश्न विचारत आहे आणि त्याच्यामुळे आपण नेमकं कोणतं फोकसफुल अभ्यास करायला पाहिजे याच्यासाठी आपण ही एक सिरीज बनवत आहोत. आणि तलाठी भरतीसाठी, स्पेशली तलाठीसाठी जे काही सामान्यांचे प्रश्न विचारले जात आहेत, त्या सामान्यांच्या प्रश्नांचा संदर्भ घेऊन आतापर्यंत घेतलेल्या TCS ने घेतलेले जेवढे काही प्रश्न आहेत ना, त्याचा एक प्रॉपर अंदाज घेऊन आपण असा त्यालाच प्रेडिक्टेड जे काही पुढचे होणारे पेपर असतील ना, कारण TCS ना एक ठराविक पॅटर्न फॉलो करत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर मागचे पेपर बघितले असतील, मागच्या मुलांकडून जर तुम्ही विचारले असेल की प्रश्न नेमकं काय विचारतात, सामान्यांना ठरलेले प्रश्न आहेत. काही संत साहित्य आहे, काही लेखक आत्मचरित्र आहेत, ठीक आहे, काही पॉलिटीवरचे प्रश्न आहेत, RTI वर माहितीचा अधिकार त्याच्यावर प्रश्न आहेत, काही स्पोर्ट्सवर प्रश्न आहेत, म्हणजे क्रीडा रिलेटेड काही प्रश्न विचारलेले आहेत. परत काही करंटचे जे काही प्रश्न आहेत ना, त्याच्यामध्ये काही प्रेडिक्टेबल आहेत, काही अनप्रेडिक्टेबल आहेत. परत लोकसंख्या टॉपिक हा TCS न खूप असा पॅक केलेला टॉपिक आहे. मग त्याच्यामध्ये पण नेमकं काय प्रश्न विचारले जात आहेत, तर त्याचा एक आपण अंदाज बांधून ही एक सिरीज, प्रश्नांची एक सिरीज बनवणार आहोत. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला नेक्स्ट प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात याचा एक अंदाज येऊन जाईल. ही एक प्रेडिक्शन सिरीज असणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आणि जसं TCS पॅटर्न म्हणजे तयार आहे, जशा पद्धतीने ते प्रश्न विचारतात, एकदम एक्झॅक्टली त्याच पद्धतीने आपण प्रश्न डिझाईन केलेत. काही तुम्हाला इझी वाटतील, काही थोडेसे डिफिकल्ट वाटतील, कारण TCS सर्व काही प्रश्न इझी देत नाही. काही प्रश्न तुम्हाला डिफिकल्टी लेवलला, लेअर 1 लेअर 2 ला आपल्याला ते पोहोचवत असतात. तर आपली पण तयारी त्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, सुरुवातीच्या पॅटर्न नुसार जर प्रश्न आपण बघितले तर थोडेसे इझी होते, जे की आता प्रश्नांची लेवल थोडीशी डेप्थ लेवलला वाढत आहे, थोडेसे अवघड प्रश्न येत आहेत. तर मग आपण त्याच पद्धतीनं जे काय अवघड टॉपिक आहे तोच टॉपिकवर आपण जास्त जर फोकस केलं तर 100% आपले रिझल्ट यायला काहीच हरकत नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं 25 क्वेश्चनची एक शानदार आपली तुमची प्रॅक्टिस करून घेत आहोत. ठीक आहे, चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आपण. ठीक आहे, तर पेन घेऊ आपण मस्तपैकी आणि सुरुवात करूया की. ओके, चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. हे एक सामान्यांची सिरीज असणार आहे. पहिला प्रश्न असा असणार आहे, पहिला प्रश्न असा आहे बघा, पहिले गोल्ड ATM कुठे सुरू करण्यात आले. लक्षात घ्या मित्रांनो, हे एक म्हणजे नाही का, हैदराबाद या ठिकाणी भारतातलं पहिलं एक गोल्ड ATM तयार करण्यात आलं. म्हणजे इथं पैसे टाकून तुम्ही डायरेक्ट इथून गोल्ड मिळवू शकतात. मग हैदराबाद कुठं आहे, हे जे गोल्ड ATM असणार आहे, हैदराबाद कुठं आहे, तर हे तेलंगणामध्ये आहे. तेलंगणामधील हैदराबाद, ठीक आहे, तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी पहिलं गोल्ड ATM चालू करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी पहिलं गोल्ड ATM सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला वर्ड लाईनर असतात, पटदिशी उत्तर त्याचं मारता येऊ शकतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता ठरलेलं आहे बघा, TCS पॅटर्न नुसार आतापर्यंत पहिलं मराठा महायुद्ध म्हणजे ब्रिटिश आणि मराठाचं युद्ध पहिलं, त्याच्यावर प्रश्न विचारलाय. दुसऱ्यावर प्रश्न विचारलाय. तर आपण इन डिटेल मध्ये हे सर्व बघूयात. आता इथे प्रश्न आला की तिसरे मराठा युद्ध कधी झाले. ऍक्च्युली मराठा युद्ध म्हणजे हे ब्रिटिशासोबतचं तिसरं मराठा ब्रिटिश युद्ध, त्याला आपण मराठा युद्ध असं म्हणतो. तिसरं मराठा ब्रिटिश युद्ध कधी सुरू झाले, अशा टाईपचा प्रश्न आहे. तर आता इथं आपल्याकडे आपली इन्फॉर्मेशन कशी आहे बघा, पहिलं कधी झालेले, दुसरं कधी झाले आणि तिसरं कधी झाले, आणि त्याच्यासोबत मग तह कोणकोणते होते. पहिलं झालेलं जे आहे ना, ते आहे ती 1775 ते 82 या काळामध्ये झालेले. आणि त्याच्यासाठी पुन्हा पहिलं युद्ध मराठा ब्रिटिशांचं जे का पहिलं युद्ध झालेलं आहे, तर त्या युद्धाचं जी एंड आहे, तो युद्धाची जी समाप्ती आहे, ती युद्धाची समाप्ती झालेली आहे पहिला सालबाईचा तह. ठीक आहे, पहिला जो आहे तो सालबाईचा तह. तर हे मुद्दे तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. जर आता इथं फिरून प्रश्न, इथं फिरला प्रश्न, तर या तहाबद्दल प्रश्न विचारू शकतात. चला दुसरं बघून घ्या. दुसरं मराठा जे युद्ध झालंय, दुसरं मराठा युद्ध झालं ते
1802 ते 1803 या काळामध्ये, किंवा आपण एक 5 काळापर्यंत म्हणूया, कारण ते असं लढाई होत होत्या, युद्ध चालू होतं. आणि हे जे दुसरं युद्ध आहे ते वसईच्या तहानं नष्ट झालेलं आहे बघा. वसईच्या तहानं हे युद्ध समाप्त झालेलं आहे. दुसरं अँग्लो मराठा वॉर आपण त्याला असं म्हणतो, सेकंड अँग्लो मराठा वॉर, हे जे आहे ना वसईच्या तहानं नष्ट झाले. आणि आता जे तिसरं झालेलं आहे मराठा वॉर, ते होतं 1717 ते 1718 या काळामध्ये, 1817 ते 1818 या काळामध्ये झालं. आणि हे त्याच्यामध्ये 2-3 तह होऊन गेले, जसं की वेगवेगळे जे सरदार होते त्यांनी वैयक्तिकरित्या इथं लढाई केली आहे ब्रिटिशांसोबत, जसं की पेशवे लढलेले आहेत, होळकर लढलेले आहेत, गायकवाड लढलेले आहेत, सेपरेटली त्यांचे युद्ध झालेले आहेत. आणि त्यानंतर वेगवेगळे त्यांच्या तह पण झाले आहेत, वेगवेगळ्या ट्रिटी पण झाल्यात. शेवटची जी ट्रिटी आहे ती मनसोर या ठिकाणचं होळकरांनी शेवटची ट्रिटी केली ब्रिटिशांसोबत, आणि आपलं मराठी सत्तेचा इथं नाश झालेला आहे किंवा संपुष्टात आलेले आहे. आणि नंतर पुन्हा ब्रिटिशांचं राज्य इथून सुरुवात झाले. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे 1818चं तिसरं अँग्लो मराठा वॉर. ठीक आहे, मग अशा टाईपचं आता ह्या माहितीपासून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, आयोग जर इथं परत हेच टाईपचे प्रश्न विचारत असेल तर तुम्हाला इन डिटेल मध्ये ह्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघून घ्या. बघा थोडं इतिहासामध्ये जे 3-4 प्रश्न विचारत असतात, 25 पैकी 3-4 प्रश्न हे इतिहास आले. त्याच्यामध्ये काही एन्शियंट आहेत, काही मेडिव्हल आहेत आणि काही मॉडर्न आहेत. पण जास्त फोकस हे मॉडर्न इतिहासावर आहे, आधुनिक भारताचा इतिहासावर आहे, आधुनिक महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन इतिहास आहे. चला आतापर्यंत जे बघितलं आपण दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या जे काही संस्था होत्या त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. प्रार्थना समाजावर दर याच्यामध्ये एक तरी प्रश्न आहे, म्हणजे प्रार्थना समाजाची स्थापना कधी झालेली आहे, कोणी केलेली आहे, अशा टाईपचे प्रश्न विचारले. किंवा प्रार्थनाच्या स्थापनेच्या संदर्भात अजून कोणते व्यक्ती याच्या संलग्न आहेत, अशा टाईपचे प्रश्न विचारले. सेम त्याच पद्धतीमध्ये आपण प्रश्न घेतलाय की मानव धर्म सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहे. आपण बघितले की प्रार्थना जी आहे ना, प्रार्थना सभा, प्रार्थना समाज याची जी स्थापना झाली आहे ती झालेली आहे 1867 ला. मग आणि याची संस्थापक तुम्हाला माहिती आहे की आत्माराम पांडुरंग यांनी या संस्था स्थापन करण्यामध्ये किंवा ही समाज स्थापन करण्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन केलंय. याच्यासोबत पुन्हा महादेव गोविंद रानडे होते, आर.जी. भांडारकर पण होते. ठीक आहे. तसंच मग मानव धर्म सभा, परत मानव धर्म सभा, परमहंस मंडळी आणि ज्ञान प्रसारक सभा, याच्या 3 सभा आहेत. म्हणजे कोणकोणत्या? मानव धर्म, ठीक आहे, नंतर परमहंस मंडळी आणि ज्ञान प्रसारक सभा. जर अशा टाईपचे तुम्हाला विचारले तर तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे, ज्ञान प्रसारक सभा. तर या टाईप मध्ये तुम्हाला जर प्रश्न पडले तर याचं उत्तर असणार आहे दादोबा पांडुरंग. मानव धर्म सभा जी स्थापन करण्यात आली की ऍक्च्युअली या मानव धर्म सभेमध्ये 5 लोकांचा समावेश होता. मग 5 लोक कोणकोणते होते त्याला आपण 5D असं म्हणतो. नाव लक्षात घ्या. 5D मध्ये कोणकोणते होते? दादोबा पांडुरंग आहेत, हे तर आहेत. दुसरं आहे दुर्गाराम मंछाराम, तिसरं होते दिनमणी शंकर, ठीक आहे, चौथे होते दलपतराय आणि दामोदर दास. अशा टाईपचे 5D त्याला आपण म्हणतो, 5Ds. हे जे 5Ds आहेत ना, यांनी मानव धर्म सभेमध्ये भाग घेतलेला होता संस्थापक स्थापनेमध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, हे महसूलचे जे काही वेगवेगळे आपल्याकडे पद्धती लागू होत्या त्या प्रत्येक पद्धतीबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पाठीमागे ज्याच्यामध्ये विचारलं होतं नाही की महालवारीवर प्रश्न होता, रयतवारीवर प्रश्न होता, आणि आता हा आपण घेतलेला आहे कायमधारा पद्धतीवर. मग कायमधारा पद्धत इथं काय काय तुम्हाला लक्षात घ्यायचं, एकच स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं. पद्धत कोणी लागू केली, कुठे लागू केली, ठीक आहे. मग इथं शॉर्टकट वगैरे पण लक्षात थोडंसं घेऊयात आपण. पहिलं बघूयात कायमधारा पद्धत. कायमधारा पद्धत कोणी लागू केली? आपण बघितलं की कायमधारा पद्धत ही जी आहे ना कॉर्नवॉलिसनं लागू केली आहे, ठीक आहे. कॉर्नवॉलिसची आहे कायमधारा पद्धत, ठीक आहे. आणि कुठं लागू होती कायमधारा? आपल्याला माहिती आहे की ही होती पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बेंगॉल, अजून कुठं होती ओडिसा या भागामध्ये ही पद्धत लागू होती, ठीक आहे. दुसरी कोणती होती? दुसरी आहे बघा आता रयतवारी. मग रयतवारी ही जी पद्धत आहे ही कुठं लागू होती आणि कोणी लागू केली? रयतवारी जी पद्धत आहे ना, लक्षात घ्या मित्रांनो, ही केलेली रीड यांनी लागू केलेली आहे. किंवा मग दुसरं आपण त्याला म्हणू की
रयतवारी पद्धत ही रीड आणि मुनरो यांनी लागू केली आहे. कुठं लागू केली आहे यांनी, कुठं लागू केली आहे तर रयतवारी पद्धत मुंबईच्या एरियामध्ये किंवा मुंबई इलाका त्यावेळेस म्हटलं जायचं, मद्रास या भागामध्ये ही पद्धत लागू होती. तिसरी कोणती आता महालवारी पद्धत कुठे लागू झाली होती, ही झाली होती नॉर्थ इंडियामध्ये. महालवारी पद्धत जी लागू केली ही मॅकेन्झीने लागू केली होती. मॅकेन्झी इथं दिले बघा हे ऑप्शन, मॅकेन्झी यांनी लागू केलेली आहे. आणि हे कुठं लागू होती तर महालवारी पद्धत अवध उत्तर प्रदेशच्या भागामध्ये, ह्या भागामध्ये ती लागू होती. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तुमचं याच ह्याच्यामधून प्रश्न परत टीसीएस विचारत आहे, मग इथंच प्रश्न फिरणार आहेत. आता विचारले कायमधार रयतवारीवर विचारलेले, महालवारी विचारले, आता कायमधार विचारू शकतो, त्यांचं पर्सेंटेज वगैरे पण विचारू जाऊ शकतं. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर काय असणार याचा, कॉर्नवॉलिस. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. आता बघा पॉलिटीवर काही प्रश्न विचारत आहेत, त्याच्यामध्ये काही फंडामेंटल राईट वर आहेत, जसे की मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क आहेत. ठीक आहे, आणि सुरुवातीला जी काही घटना निर्मितीच्या बाबतीमध्ये काही प्रश्न विचारत आहेत. मग काही कलम महत्वाचे आहेत, जसं की आता घटना दुरुस्तीनुसार काही अमेंडमेंट्स झालेल्या, जसं की ही जी 61वी अमेंडमेंट आहे, याचा करेक्ट आन्सर आहे 61. या काळामध्ये मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. ठीक आहे, जवळपास 1988च्या काळामध्ये मतदारांचं वय आपलं 21 वर्षावरून 18 वर्ष पर्यंत कमी करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता 18 वर्षाचा कोणीही मुलगा असेल, कोणीही मुलगी असेल, कोणताही व्यक्ती असेल तर त्याला आपल्या इलेक्शन मध्ये भाग घेता येतो, त्याला वोट करता येतं. ठीक आहे, हे कधी लागू करण्यात आलंय तर 61वी घटना दुरुस्ती 1988च्या काळापासून. ठीक आहे, मग अशा टाईपचे जे प्रश्न आहेत म्हणजे महत्वाच्या ज्या काही घटना दुरुस्ती आहेत, आताच्या करंट झालेल्या काही घटना दुरुस्ती आणि महत्वाच्या जसं की 86वी घटना दुरुस्ती असेल, 73वी घटना दुरुस्ती असेल. ठीक आहे, मग अशा टाईपच्या महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत त्या तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर तुम्ही हे लक्षात घ्या की 61वी अमेंडमेंट आहे, 61वी घटना दुरुस्ती, ज्याने मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊया. बघा परत हिस्ट्री रिलेटेड प्रश्न आहे. इतिहासामधला हिंदू लेडी म्हणून कोणी लेखन केलेलं आहे. बघा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, थोडासा डेप्थ, ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना हा प्रश्न 100% येऊन जाईल, कारण काही प्रश्न टीसीएस ना थोडासा डेप्थ लेवलला विचारत आहेत, तर त्याच्यामुळे आपण ह्याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मागे एक प्रश्न आला होता की मंदाकिनी हसरा जे आहेत ना त्यांच्याबद्दल प्रश्न आला होता. एकच मिनिट, मागच्याच पॅटर्न मध्ये मला वाटतं यांच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. बरोबर, 21 ऑगस्टच्या पेपरमध्ये मंदाकिनी ऍक्च्युली तर स्पेलिंग लिहिणे चुकले, मातंगिनी हसरा, मंदाकिनी नाही मातंगिनी हसरा असं त्यांचं नाव आहे. मातंगिनी हसरा यांच्यावर प्रश्न येऊन गेला. जसं की आता ही हिंदू लेडी म्हणजे महिलांच्या बाबतीत ज्यांनी चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट केले आपल्या इतिहासामध्ये, तर त्यांचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की हिंदू लेडी यांनी लेखन केले रखमाबाई राऊत. तुम्हाला तर रखमाबाई राऊतांची स्टोरी माहितच असेल. रखमाबाई राऊत आणि दादाजी यांचा विवाह झाला होता, पण त्यांचा कमी वयामध्ये विवाह झाला असल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस दादाजीने त्यांना म्हणजे शिक्षणासाठी बाहेर गेले त्यावेळेस डॉक्टर रखमाबाई ज्या आहे ना त्या माहेरीच राहिल्या, परंतु दादाजीने त्यांना त्यांच्या सासरी येण्यासाठी पत्र पाठवले, पण रखमाबाई राऊतांनी त्यांना मान्यता दिली नाही, कारण ते म्हटलं की एक तर तो व्यक्ती आजारी असायचा कंटिन्युअस आणि त्यांच्या मनाविरुद्ध हे लग्न होतं, म्हणून त्यांनी तिकडे जाण्यास नकार दिला. मग दादाजींनी त्याच्याबद्दल मग लिगल नोटीस वगैरे पाठवल्या, कोर्ट कचऱ्या झाल्या. त्याच्यामध्ये फिरोजशाह मेहता असेल, आपले रानडे असतील, यांनी भरपूर कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि रखमाबाई राऊतची ही इंटरनॅशनल लेवलला गाजलेली सर्वात जुनी केस आणि खूप महत्वाची केस आहे, कारण इथं त्या एखाद्या स्त्रीचा अधिकार जो आहे ना तो या केसच्या माध्यमातून प्रगट होतो. ठीक आहे, रखमाबाई राऊतनी ती केस ऍक्च्युली हरल्या त्या केस त्यावेळेस, परंतु त्यांनी तिथं काही म्हणजे पैसे वगैरे देऊन म्हणजे नांदायला जाण्यासाठी जे काही दादाजीकडनं त्यांच्या सासरी जायचं होतं ते त्यांनी ते टाळलेलं आहे शेवटपर्यंत. नंतर त्या पुन्हा डॉक्टरकीसाठी पुन्हा विलायतेला शिकायला गेल्या आणि तिथं त्यांनी डॉक्टरकीची पदवी मिळवलेली आहे. ठीक आहे, म्हणून त्यांनी जे भरपूर लेखन केलेलं आहे ते लेखन सगळं हिंदू लेडी या नावाने केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न माहित असणं गरजेचं आहे, कारण खूप चर्चेतली गोष्ट होती ती त्यावेळेसच्या इतिहासामधली रखमाबाई राऊत हिंदू लेडी म्हणून त्यांनी लेखन केलेलं आहे. चला
नेक्स्ट बघू घेऊयात. आता इथं पंडिता रमाबाई ह्या पण महत्वाच्या शारदा सदनाच्या ज्या काही संस्थापक आहेत त्या पंडिता रमाबाई सरोजिनी नायडू ह्या ज्या फर्स्ट लेडी गव्हर्नर आहेत, ठीक आहे, किंवा भारतीय काँग्रेसच्या ज्या काही फर्स्ट भारतीय INCच्या किंवा भारतीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सरोजिनी नायडू यांचा उल्लेख केला जातो, ठीक आहे. परत 2011 नुसार सर्वात जास्त साक्षर, इथं काय सर्वात जास्त साक्षर लोकसंख्या, सर्वात जास्त साक्षर लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश. बघा तुम्ही TCS चे जर मागच्या विद्यार्थ्यांना जर विचारलं की तलाठी भरतीसाठी जे काही प्रश्न विचारतील लोकसंख्येवर, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष ठेवण्याची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काय काय मध्ये लक्ष ठेवायचं, याच्यामध्ये तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे लिंग गुणोत्तर, सगळ्यात महत्वाचं लिंग गुणोत्तर. पुन्हा काय लक्ष ठेवायचं, याच्यामध्ये घनता लक्ष ठेवायची, पुन्हा काय लक्ष ठेवायचं तुम्हाला साक्षरता लक्ष ठेवायची. परत काय लक्ष ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला, याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामधलं जे प्रमाण किंवा नागरीकरण, आपण त्याला असं म्हणू नागरीकरण, आणि स्त्री आणि पुरुषांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये पण राज्यांचं वेगळे, म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वाधिक वाले आणि सर्वात कमी वाले असं लक्ष ठेवायचं. म्हणजे सर्वाधिक वाले जे काय असेल, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे वेगवेगळे स्टडी करायचे. आणि कारण TCS आता विचारताना केंद्र प्रदेशावर जास्त प्रश्न फोकस करत आहे, जसं की सर्वात कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता. आता इथं मी प्रश्न विचारला सर्वात जास्त साक्षर लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, तर तुम्हाला अंदाज येत असेल त्याचं उत्तर करेक्ट असणार आहे लक्षद्वीप. इथं लक्षद्वीप मध्ये साक्षरता दिल्लीपेक्षा जास्त आहे. ऍक्च्युली इथे पर्सेंटेज हा शब्द पाहिजे होता. 2011 सर्वात जास्त साक्षर लोकसंख्येचं पर्सेंटेज असलेलं म्हणजे टक्केवारी असलेलं हे असा शब्द पाहिजे, टक्केवारी, ठीक आहे. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे लक्षद्वीप. आपल्याला इथं चुकण्याची शक्यता आहे कारण हा गुगलीगत प्रश्न होता थोडासा. बरेच जणांना उत्तर येतं दिल्ली वाटलं असेल, पण दिल्ली असणार नाही, कारण दिल्लीपेक्षा लक्षद्वीपचं एज्युकेशन किंवा जी साक्षरता रेट आहे तो खूप जास्त आहे. मला वाटते दिल्लीचा 86 काहीतरी आहे आणि ह्याचा जवळपास 91. एक मिनिट आपण चेक करूया त्याचं. साक्षरता क्वेश्चन नंबर 7 लक्षद्वीप. हा चला इथं बघा आपल्याकडे आहे थोडी इन्फॉर्मेशन. दिल्लीचा 86.21 आहे, 86.21 आहे आणि लक्षद्वीपचं जे काय आहे 91.5 अशा टाईप मध्ये. अंदमान निकोबार पण 85-84च्या रेंज मध्ये आहेत. दमन दीव यांचं पण खूप कमी साक्षरता रेट आहे इथं 83च्या रेंज मध्ये. तर हे सर्वात महत्वाचं लक्षद्वीप, याच्यामध्ये सर्वात जास्त साक्षरताचं टक्केवारी आहे, ठीक आहे. अशा टाईपचे प्रश्न. परत घनतेमध्ये कोणता आहे, भारताची घनता किती आहे, महाराष्ट्राची किती आहे, जसं की भारताची घनता आहे 382, महाराष्ट्राची घनता लक्ष ठेवायचं 365. अशा टाईप मध्ये साक्षरतेचे रेट, आपले नागरीकरण किती आहे हे आपलं महाराष्ट्राचं आणि देशाचं, या टाईप तुमचं कम्पॅरेटिव्ह स्टडी तयार केला तर बऱ्यापैकी तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता बघा काही ठराविक आपण ह्याच्यामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर आपण पोस्ट काही टाकल्या होत्या क्वेश्चनच्या, बरोबर त्या पद्धतीनेच TCS न पण काही प्रश्न कॅच करायला चालू केले आहेत. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, आतापर्यंत बऱ्याच वेळ आता गीताई हा प्रश्न विचारला की गीताई हा प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिलेली आहे, ठीक आहे. तसंच अजून दुसरे कोणकोणते आहे का त्याच्यात संलग्न असणार आहे, कारण TCS जे प्रसिद्ध पुस्तक आहेत, कादंबरी आहेत, त्यांचे लेखक यांच्या टाईप मध्ये प्रश्न विचारत आहे. आपण बघून घेऊयात. आता ही गीताई जी आहे ते विनोबा भावे, करेक्ट आन्सर काय असणार, विनोबा भावे यांनी लिहिलेलं आहे. मग ह्याच्यासारखे अजून कोणते कोणते आहेत का, तर मागच्या शिफ्ट मध्ये विचारलेलं आहे ग्रामगीता. सांगा पटापट, तुम्ही सांगायचं कमेंट मध्ये टाका. ग्रामगीता कोण लिहिला आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, बरोबर. पुढं काय आहे, आता ग्रामगीता बघितला आपण, गीताई बघितला, गीता रहस्य बघूया. गीता रहस्य याच्यापेक्षा वेगळं विचारत नाही बघा. नवीन येणाऱ्या पुढच्या ज्या शिफ्ट्स आहेत ना सगळ्या तलाठीच्या, तर या टाईपचेच प्रश्न येणार आहे. गीता रहस्य कोणी लिहिलाय, लोकमान्य टिळक. ज्यावेळेस ते मंडालेच्या तुरुंगामध्ये होते त्यावेळेस त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलाय मंडालेच्या तुरुंगामध्ये. ऍक्च्युली गीता रहस्य हे काय आपल्या भगवद्गीतेचंच एक एक्सप्लेनेशन आहे, ठीक आहे. परत बघून घ्या, आपलं गीता तत्व म्हणून एक लिहिलंय बघा. आता हे तुम्हाला नवीन असेल पण हीच माहिती तुम्हाला महत्वाची आहे. गीता तत्व हा ग्रंथ कोणी लिहिलाय, तर गीता तत्व हा ग्रंथ लिहिलाय लोकहितवादीचं पूर्ण नाव काय आहे किंवा त्यांचं खरं नाव काय आहे, हे एक त्यांचं टोपण नाव किंवा प्रचलित नाव आहे,
तर तुम्ही मला कमेंटमध्ये लोकहितवादी म्हणजे काय, त्यांचं पूर्ण नाव काय हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला परत परत पाहिजे असेल, तर एक मोटिवेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, इतर मुलांपर्यंत पण शेअर करा. आणि महत्वाचं म्हणजे तुमचा अभ्यास ज्या पद्धतीने होतो ना त्या पद्धतीनं या गोष्टीला तुम्ही लाईक पण करा. ठीक आहे, चला पुढे बघूयात. हा प्रश्न पण बऱ्याच वेळेस विचारलाय किंवा फिरून फिरून विचारलाय. अग्निपंख हे प्रसिद्ध आत्मचरित्र, मी म्हणत होतो ना आत्मचरित्र प्रश्न असणार आहे, आपण त्याच पद्धतीने प्रश्न घेतलेले आहेत. प्रत्येक शिफ्ट मध्ये, तलाठीच्या प्रत्येक शिफ्ट मध्ये एक तरी आत्मचरित्राच्या पुस्तकाबद्दल प्रश्न विचारलेला आहे, त्याच्याबद्दल असा लेखाबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर अग्निपंख हे प्रसिद्ध आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे आहे? तर लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं हे आहे. त्याला विंग्स ऑफ फायर असं म्हणतो, इंग्लिश मध्ये नाव काय, विंग्स ऑफ फायर. ऍक्च्युली मागच्या शिफ्ट मध्ये प्रश्न असा पण विचारलाय, मला वाटतं 20 ऑगस्टच्या शिफ्ट मध्ये हा प्रश्न विचारला होता की विंग्स ऑफ फायर याचं मराठीमध्ये काय नामकरण केलेलं आहे? डॉक्टर APJ कलाम यांच्या आत्मचरित्राचं विंग्स ऑफ फायर यांचं मराठीमध्ये काय नामकरण केलेलं आहे? तर त्याचा आहे अग्निपंख. म्हणजे आपण तोच प्रश्न थोडासा फिरवलेला आहे त्या पद्धतीमध्ये. त्यांचे लेखक कोण आहे अशा पद्धतीने आपण विचारले, कारण TCS पण तिथलेच प्रश्न तसेच फिरवत असते. ठीक आहे, अशा टाइप मध्ये तुम्हाला वेगवेगळे आत्मचरित्रांची एक लिस्ट माहिती पाहिजे आणि ते तुम्ही व्यवस्थित स्टडी केली पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही स्टडी केलं तर 100% तुमचे उत्तर पुढच्या शिफ्टवाले ज्यांचे आता पेपर झाले आहेत ते, आणि नंतर पुन्हा जिल्हा परिषदेसाठी किंवा पुढच्या जे येणाऱ्या एक्झाम आहे सगळ्या सरळ सेवेच्या म्हणा किंवा इतर परीक्षा, या सगळ्यांसाठी अशा टाइपच आपल्याला पॅटर्न लक्ष ठेवायचा आहे, यांचाच अभ्यास जास्त करायचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. बघा, अशा टाइप मध्ये प्रश्न विचारला होता मागच्या शिफ्ट मध्ये, असा प्रश्न विचारला होता की राष्ट्रकुल जे काही खेळ असतात, राष्ट्रकुलचं जे पहिलं पारितोषिक असतं ते पहिलं पारितोषिकाची प्राइस किती आहे, किंमत किती आहे, अमाऊंट किती आहे? तर त्यालाच आपण थोडासा प्रश्न फिरवला होता की हा प्रश्न असा आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड, बरोबर का? मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड हे जे आहे ना, एखाद्या ऍथलीटला किंवा एखाद्या स्पोर्ट्समनला त्याच्या जर त्याच्या 3 ते 4 वर्षाच्या मागील कामगिरीवर जर त्यानं टॉप लेवलची कामगिरी करत असेल तर त्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड दिला जातो. तर या अवॉर्डची किंमत किती आहे, किती रुपये त्याची खरी प्राइस आहे? इथं दिले 7.5 कोटी, 7.5 लाख म्हणजे 7.5 कोटी, 7.5 लाख किंवा 1.2 कोटी किंवा 1.2 लाख. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? आता हे थोडंसं फॅक्च्युअल आहे, पण तुम्ही वाचताना डिटेलमध्ये पण वाचलं पाहिजे. उगाच काही न वाचता असा प्रश्न विचारते ना मग TCS, तर मग आपल्याला हे फॅक्ट माहित पाहिजे. ठीक आहे, त्याचं करेक्ट आन्सर आहे 7.5 लॅक्स म्हणजे 7.5 लाख रुपये हे मेजर ध्यानचंद यांच्या अवॉर्डची किंमत आहे. ठीक आहे, खेलरत्न अवॉर्डची किंमत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पंचायत राज पहिल्यांदा भारतात कोठे सुरू झाली? आता थोडंसं पंचायत राज, कारण पॉलिटीला धरत म्हणजे पॉलिटीचा संदर्भ घेत पंचायत राजवर पण TCS प्रश्न विचारत आहे. जसं की त्यांनी अशोक मेहता समितीबद्दल प्रश्न विचारला होता, पुन्हा वसंतराव नाईकच्या बाबतीमध्ये पण प्रश्न विचारलाय. तसंच आपण बघून घेतोय की पंचायत राज ह्याची जी सुरुवात आहे, त्याचा जो बेसिक आहे ते कुठून सुरुवात झाली? तर हे सुरुवात झालेले राजस्थान. करेक्ट आन्सर आहे राजस्थान. राजस्थानमधील 2 ऑक्टोबर 1959 ला पंडित नेहरूंनी नागौर जिल्हा आहे, नागौर या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पंचायत राजची सुरुवात करण्यात आलेली आहे, किंवा पंचायत राज जी आपली स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांची सुरुवात जी आहे ती राजस्थानमधून झालेली आहे. बघा, कमी एज्युकेटेड ह्याच्यामध्ये चांगल्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्यातली ही एक गोष्ट आहे, पंचायत राजची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये पुन्हा राजस्थान आहे, पुन्हा ह्याचा आसाम आहे, आंध्र प्रदेश आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्र हे 9वं राज्य आहे. ठीक आहे, पंचायत राज सुरू करण्यानंतर मग 73rd म्हणजे 73वी घटना दुरुस्ती झाली, 74वी घटना दुरुस्ती झाली आणि मग पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे, मग इथून पुढे मग कायदेशीरनुसार कंपल्सरी प्रत्येक राज्यामध्ये पंचायत राज संस्था असणं गरजेचं झालं, कारण ह्याची घटनात्मक तरतुदीत 1992 पासून लागू झालेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने थोडंसं डिटेलमध्ये माहित असलं ना तुम्हाला त्याचे, अशा टाइपने किती प्रश्न फिरून विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. चला पुढे बघून घ्या. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांना पदावर दूर करण्याची पद्धत आपण कोणाकडून घेतली आहे? बघा, हा संविधान निर्मितीचा प्रश्न आहे. त्याच्या काळामध्ये म्हणजे संविधान निर्मिती होताना आपण
आपलं संविधान बऱ्याचशा राष्ट्रांच्या तरतुदी स्वीकारून आपण आपलं संविधान तयार केलेलं आहे. मग आपलं संविधान तयार करत असताना वेगवेगळ्या राष्ट्राकडून वेगवेगळ्या म्हणजे कोणकोणत्या राष्ट्राकडून कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यावर प्रश्न विचारतात TCS. मग आपल्याला थोडंफार माहित असणं गरजेचं आहे. जसे की जर्मनीपासून आपण ह्याला वेमर्स काय म्हणतात त्याला वेमर्स संविधान असं म्हटलं जातं ना जर्मनीच्या संविधानाला. कारण इथं काय आहे माहितीये का, ज्यावेळेस आपल्यामध्ये आणीबाणी होते, आणीबाणीमध्ये आपले फंडामेंटल राईट्स बजावण्याचा जो अधिकार असतो ना तो आपण सस्पेंड करतो. फक्त आर्टिकल नंबर 20 आणि आर्टिकल नंबर 21 म्हणजे कलम 20 आणि कलम 21 एवढं सोडून बाकीचे सर्व फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क बजावण्याचा अधिकार आपण गमावून बसतो ज्यावेळेस आणीबाणी लागू असेल. याच्यामध्ये 2-3 टाईपच्या आणीबाणी असतात. राष्ट्रीय आणीबाणी असेल, प्रेसिडेन्शियल आणीबाणी असेल किंवा आपण त्याला राष्ट्रपती राजवट असं म्हणतो, किंवा तिसरं जे आहे ती आर्थिक आणीबाणी असेल. या तिन्हीच्या वेळेमध्ये आपल्याला स्पेसिफिकली आपले काही मूलभूत अधिकार रद्द होत असतात. ते मूलभूत अधिकार रद्द होण्याची जी तरतूद आहे ती आपण घेतली आहे जर्मनीकडून. आता पुढे काय बघितलंय की सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून घेण्याची तरतूद ही आपण घेतलेली आहे. करेक्ट आन्सर आहे याचं USA कडून. मग USA पासून म्हणजेच अमेरिकेकडून. अजून अमेरिकेकडून आपण काय काय घेतलं होतं संविधान तयार करताना, सगळ्यात महत्वाचं जे व्हाईस प्रेसिडेंटची जी पोस्ट आहे म्हणजे आपले जे उपराष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती यांची तरतूद आपण अमेरिकेकडून घेतली आहे. परत आपलं जे सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, यांचं जे काही इंडिपेंडन्स आहे, यांचं एक स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, ही जी तरतूद आहे ती पण आपण USA कडून घेतलेली आहे किंवा आपण म्हणतो त्याला अमेरिकेकडून घेतलेली आहे. सुप्रीम कोर्ट आणि आपले जे हायकोर्ट आहे यांचं स्वातंत्र्य, ठीक आहे. आणि राष्ट्रपतीला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्याची जी काही पद्धत आहे ना ते आपण USA कडूनच घेतलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे जे मुद्दे आहेत ना ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नंतर मग USR, त्यावेळेस जे USR आहे म्हणजेच आताच आपण रशिया असं म्हणतो, त्याच्याकडून आपण काय घेतलं होतं, सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्याकडून आपण घेतलं होतं फंडामेंटल ड्युटीज, म्हणजे मूलभूत जे काही आपले कर्तव्य असतात ते कर्तव्य आपल्याला यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. कोणाकडून मिळाले आहेत ते USSR कडून. ठीक आहे. अजून ह्याच्यामधून काय आपण वेगळं आपण घेतलेलं आहे का, तर ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय घेतले, सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय असणं, हे आपल्या ज्या प्रस्तावनामध्ये हे जे शब्द आहेत ना, सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय, तशा टाईपचे जे काय आयडियल्स आहेत ते आपण ह्यांच्याकडून घेतलेले आहेत, रशियाकडून घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण सोशल इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जे काही आयडियल्स आहेत, आपण पॉलिटिकल जस्टिस न्याय याचे जे काही आयडियल्स आहेत ते आपण USSR कडून घेतलेले आहेत, म्हणजे आपण रशियाकडून घेतलेले आहेत. पण जपानकडून काय घेतलंय आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ठीक आहे. म्हणजे न्याय एखादा कायदा निर्मितीची जी काही पद्धत आहे ती पद्धत कशा पद्धतीने असली पाहिजे याची तरतूद आपण जपानकडून घेतलेली आहे. ठीक आहे. समजला हा. तर अशा टाईपमध्ये बाकीच्या पण आहेत आपण घेतलेल्या आहेत, जसे की साऊथ आफ्रिकेकडून घेतलेले आहेत, आयर्लंडकडून आपण घेतलेले आहेत, DPSP आपण आयर्लंडकडून घेतलेले आहेत. मग असे जे काही तरतूद आहेत ते तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे काय याचा, माहिती अधिकारामधला. बघा 2 प्रश्न घेतलेले, कारण TCS पण 1 किंवा 2 प्रश्न याच्यावर विचारत आहे. काय विचारले की माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज करण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना किती खर्च येतो. बघा आता प्रश्न कसा आहे, किती खर्च येतो असं विचारले. लक्षात घ्या, दारिद्र्य रेषेखाली म्हटलंय, दारिद्र्य रेषेखाली व्यक्तींना नॉर्मली अर्ज करण्यासाठी एक 10 रुपयाचा एकदम माफक दरामध्ये 10 रुपयाचा स्टॅम्प असतो किंवा आपल्याला 10 रुपयाचा DD काढून बँकेमधून तो भरावा लागतो आणि माहिती आपण आरामात मिळवू शकतो. परंतु दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना कोणतंही रुपये भरायची गरज नाही. म्हणजे ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. 0. 1 रुपया न भरता दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आरामात कोणत्याही प्राधिकरणाला, शासकीय असेल किंवा निमशासकीय असेल तर त्यांना माहितीसाठी अर्ज करू शकतात. ठीक आहे. समजलं. तर माहिती अधिकारामध्ये असे वेगवेगळे जे गोष्टी आहेत ना, फॉर एक्झाम्पल 31 कलम आहेत, ते 31 कलम तुमचे पाठ असले पाहिजेत. ठीक आहे. 2 परिशिष्ट आहेत ते माहित असले गरजेचे आहेत. आणि अशा पद्धतीनं तुमचा माहिती अधिकाराचा इन डिटेल अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण फिक्स प्रश्न विचारतायत तर तुमचं फिक्स मध्ये तुम्हाला इथं मार्क्स देणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळं तुमचे इथं 100% 1 किंवा 2 प्रश्नांचं मार्क्स तुमचे इथे सिक्युअर होणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे काय आपण बघूया. नेक्स्ट जो आहे ना, चला माहिती अधिकारामधला आपण बघितले. तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे,
तर तो आहे, एक मिनिट हा, आपल्याला इथं उत्तर तुम्हाला इथं दिसतील, पण ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो काय आहे ते महत्वाचं जे आहे ना ते लक्षात घ्या. माहिती अधिकाराचा जो 2005 चा कायदा आहे, या कायद्यानुसार सगळ्यात महत्वाचं जे आहे की शास्ती कोणत्या कलमानुसार लावली जाते. शास्ती म्हणजे दंड. जर एखादा जनमाहिती अधिकारी किंवा एखादा प्राधिकरण जर माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर राज्य माहिती आयुक्त किंवा केंद्रीय माहिती आयुक्त त्यांना शास्ती लावू शकतं. तर कोणत्या कलमानुसार शास्ती किंवा दंड ठोठावू शकतो, तर ते आहे ते कलम नंबर 20. याच्यामध्ये कमीत कमी 250 रुपये प्रतिदिन म्हणजे पर डे ते मॅक्झिमम किती लागू शकतो, 25,000 रुपये. आणि हे जो दंड आहे ते त्यांच्या पगारामधून कॅन्सल केला जातो किंवा पगारामधून कपात केला जातो. ठीक आहे, म्हणजे असं नाही की तुम्ही माहिती विचारायला गेलात आणि एखादा जो प्राधिकरण जा तुला माहिती देत नाही असं नाही झालं तर मग त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट अपील करू शकता, आणि अपीलला बी तुम्हाला व्यवस्थित निर्णय झाला नाही तर मग त्या कर्तव्यामध्ये कसूर केल्याच्या बाबतीमध्ये राज्य माहिती आयुक्त किंवा केंद्रीय माहिती आयुक्त डायरेक्ट त्या जनमाहिती अधिकाऱ्याला शास्ती लावू शकतात, आणि ती शास्ती कलम 20 च्या अंतर्गत लावली जाते. 250 रुपये पर डे किंवा मॅक्झिमम 25,000 रुपये. याच्यावर ऑलरेडी TCS न प्रश्न विचारला आहे की शास्ती पर डे किती लावली जाते, तर 250 रुपये पर डे शास्ती लावली जाते. तर आपल्याला आता पुढचा आकडा लक्षात ठेवायचा आहे की 25,000 ही जी मॅक्झिमम शास्ती आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची, कारण पुढचा TCS चा प्रश्न याच्यावरच असणार आहे. त्याच्यामुळे ही सिरीज आहे ती 100% तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स देऊन जाणार आहे. तुमचं एकच काम आहे की तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पाहायचा आणि अशा टाईपच्या प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. तुम्हाला याचा मार्क्स मिळणार म्हणजे मिळणार, तुमचं यावेळेस सिलेक्शन होणार म्हणजे होणार. चला पुढचा प्रश्न बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, आता करंट मध्ये मुलांचा जो प्रॉब्लेम होतो तो जनरली करंटच्या प्रश्नामध्ये होतो, कारण करंट काही प्रेडिक्टेबल नाहीये, कारण TCS कोणत्याही टाईपचं करंट विचारत आहे. परंतु ज्या पद्धतीने करंट विचारलं जात आहे त्याचा एक अंदाज बांधून आपण काही करंटचे त्याच्या रिलेटेड असलेले प्रश्न आपण घेतले, हे सर्व प्रेडिक्शन असणार आहे आणि त्याच्यामुळे हा प्रेडिक्शन तुम्हाला 100% फायदा होणार म्हणजे होणार. चला प्रश्न काय, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे जे काही नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं आहे, आपले माननीय प्रधानमंत्री यांनी नरेंद्र मोदी यांनी ज्या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केले तो जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे, आणि तो लांब प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात आहे हे तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर चला तर पाठीशी तुम्ही उत्तर सांगा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर तो आहे कर्नाटक मधील हुबळी या ठिकाणी. कर्नाटक मधील हुबळी या ठिकाणी तो जो आहे तो प्लॅटफॉर्म जवळपास 1507 मीटर लांबीचा हा प्लॅटफॉर्म इथं आपल्याला त्यांनी उद्घाटन करण्यात आलेला आहे. 1507 मीटर हुबळी या ठिकाणी, बरोबर आहे. तर नरेंद्र मोदी यांनी जो काही आता जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म रेल्वे प्लॅटफॉर्म याचं उद्घाटन नुकतेच केलंय 2023 मध्ये. आत्ताचा करंटचा प्रश्न आहे, तुम्हाला ह्याच्याबद्दल प्रश्न विचारता आहे TCS, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कुठेही लक्षात घ्या, हुबळी या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये. करेक्ट आन्सर काय असणार तुमचं, कर्नाटक. चला पुढचा प्रश्न बघून घेऊयात. भारतातील पहिला सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. बघा सेमीकंडक्टर म्हणजे काय, सेमीकंडक्टर आपल्याला जे काही आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल तयार करत आहोत किंवा मोबाईलच्या काही जे काही गोष्टी आपण वापरतो त्यासाठी मदरबोर्ड वगैरे वापरतो, त्याच्यामध्ये सेमीकंडक्टरचा वापरतो. सोलारचे जे काही पॉवर प्लांट्स असतात, सोलारचे जे काही प्लेट्स असतात त्याच्यामध्ये सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. आणि सेमीकंडक्टर हे खूप प्रिशियस गोष्ट आहे, आणि त्याच्यामुळं आपल्याकडे रिसोर्सेस कमी असल्यामुळं आपल्या आणि इथून पुढे ह्या सेमीकंडक्टरचा वापर ज्या देशाचा जास्त असेल त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा बूस्ट मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण सेमीकंडक्टरचं मॅन्युफॅक्चरिंगसाठी हब तयार करण्यात आलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा पहिला जो उत्पादन प्रकल्प आहे, पहिला उत्पादन प्रकल्प हा आपला नुकताच आपण सुरू करण्यात आलाय, आणि तो कुठं करण्यात आलाय, गुजरात या ठिकाणी. लक्षात घ्यायची गरज आहे. आणि लक्षात घ्या काही असे प्रश्न आहेत की ते लॉजिकली पण आपण मारू शकतो, जसे की आता हे सेमीकंडक्टर्स वगैरे जे प्रोजेक्ट आहे किंवा जी गिफ्ट सिटी वगैरे आहे कुठं असणार आहे, तर ती आहे गुजरात या ठिकाणी. समजलं, अशा टाईपचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. करंट मधले चर्चेचे प्रश्न आहेत तिथं तुम्हाला मस्तपैकी मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे आता त्याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे की अंडर वॉटर मेट्रो जे विचारलेलं आहे की आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये, हा बरोबर, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा प्रश्न विचारला होता बहुतेक, किंवा कोणत्या शहरामध्ये आहे हा प्रश्न विचारलेला आहे. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या शहरामध्ये हा प्रश्न TCS ने विचारला. आपण त्याला थोडंसं फिरवलं आहे, आणि तो प्रश्न असा आहे की कोणत्या नदीतून धावते.
भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ही जी आहे ना, ही कोणत्या ठिकाणी आहे? आपण पाहिलेलं आहे की टीसीएसने विचारलं होतं की कोलकाता या ठिकाणी आहे. कुठं आहे? कोलकाता. तरी कोलकाता या ठिकाणी जे असलेल्या जी अंडर वॉटर मेट्रो आहे, तर त्या अंडर वॉटर मेट्रो कोणत्या नदीतून वाहते हे आता पुढचा प्रश्न आहे. तर ती आहे हुगळी ही नदी. गंगेची जी की डिस्ट्रीब्युटरी म्हणतो आपण, हुगळी ही नदी गंगेला जाऊन मिळत असते. गंगेपासून तिचा जे प्रवाह निघतो ती हुगळी नदी, त्या हुगळी नदीवर अंडर वॉटर मेट्रोचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तर अशा टाईपच्या प्रश्नांचे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची प्रॅक्टिस करून घेण्याचा आपला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला पहिल्यांदा तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नेक्स्ट बघून घ्या की आता जो टीसीएसचा प्रश्न काय विचारला होता की जगातील सर्वात श्रीमंत मध्ये जो की मार्क झुकेरबर्ग यांचा नंबर किती आहे असं विचारायला. थोडंसं डिफिकल्ट प्रश्न होता. त्याच पद्धतीनं आता मार्क झुकेरबर्ग बद्दल प्रश्न विचारला म्हणजे इंटरनॅशनल लेवलचा प्रश्न झाला. आता आपण आपल्या देशा लेवलचा प्रश्न बघूया. फोर्ब्सच्या 2022च्या यादीनुसार सर्वात श्रीमंत मध्ये भारतातील व्यक्ती कोण आहे? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? ऑप्शन दिलेत. मुकेश अंबानी आहेत का? गौतम अदानी आहेत का? राधाकृष्णन दमानी आहेत का? सायरस पुनावाला आहे का? आपल्याला माहिती आहे की मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आहेत. गौतम अदानी हे जवळपास ग्रीन एनर्जी वगैरे या कंपन्यांचे मालक आहेत. परत राधाकिशन दमानी हे डीमार्ट जी काही रिटेलची मार्केटची जी चेन आहे त्याचे मालक आहेत. सायरस पुनावाला आपण माहित आहे की पुण्यामध्ये असलेले जी सिरम कंपनी आहे त्यांचे मालक आहेत सायरस पुनावाला. तर फोर्ब्सच्या 2022च्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? चला पटकन कमेंट मध्ये टाका. तर हे व्यक्ती असणार आहे गौतम अदानी, भारतातील सर्वात श्रीमंत. बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकू शकतो कारण त्यांना वाटतं मुकेश अंबानी, परंतु गौतम अदानी हे सध्या आता खूप जास्त वेल्थ न प्रोग्रेस झाले आहेत. पाठीमाग हिंडनबर्ग या वृत्तपत्रातून किंवा या ह्याच्यामधून हिंडनबर्गने एक रिपोर्ट पब्लिश केला होता. त्याच्यामुळं अदानींची संपत्ती बरीचशी लॉस झाली होती. तरी परंतु अदानींनी परत त्यांच्या संपत्तीचं पुशबॅक केलेला आहे आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवलेला आहे. ठीक आहे, वन लाइनर मध्ये अशा टाईपचे प्रश्न माहित असणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन. जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष कोण आहेत? आता हा महत्वाचा आहे. जागतिक बँकेची स्थापना कधी झालेली आहे? वर्ल्ड बँक हे तुम्हाला माहित पाहिजे. हेडक्वार्टर कुठे हे तुम्हाला माहित पाहिजे. एस्टॅब्लिशमेंट यांची तारीख तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, आणि महत्वाचं म्हणजे याचे नवे अध्यक्ष कोण आहेत? का विचारला हा प्रश्न? कारण ह्याचे नवे अध्यक्ष हे आपल्याशी रिलेटेड आहेत. अजय बंगा हे त्याचे नवे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे भारताचे रिलेटेड प्रश्न असेल तर टीसीएस याच्यावर फोकस करू शकतो. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे. माहित करून घ्या. वर्ल्ड बँकेचं जे आहे ते वॉशिंग्टन डीसी इथे हेडक्वार्टर युएसए मध्ये याचं हेडक्वार्टर आहे. एस्टॅब्लिश केली झाली जागतिक बँक वर्ल्ड बँक 1945. ठीक आहे, तर तुम्हाला जमले पाहिजे अशा टाईपचे प्रश्न. शक्तिकांत दास हे आपल्याला माहिती आहेत. मनोज सोनी हे युपीएससीचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीनं प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न बघून घ्या. 2023चा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सर्वोच्च नागरी सन्मान जो काय मिळालेला आहे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा कोणाला मिळालेला आहे? लक्षात घ्या मित्रांनो. इथे दिले अजय बंगा, राधाकृष्ण माथुर, शक्तिकांत दास आणि रतन टाटा. तर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा हा मिळालेला आहे रतन टाटा यांना. भारताचे जबरदस्त उद्योगपती, भारताचे सर्वात विख्यात उद्योगपती रतन टाटा यांना हा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार मिळाला आहे. तुमच्या महत्वाची माहिती आहे 2023 आहे, करंटचा आहे आणि तो लोक नुकताच देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. चला पुढचा प्रश्न बघून घेऊयात. 2023 ची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली? बघा, कुस्ती स्पर्धा महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला लवकर बघा पटकन. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे शिवराज राक्षे. शिवराज राक्षे यांनी 2023 ची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली आहे. मग तुम्ही आता कमेंट मध्ये टाका का आताचा हिंद केसरी कोण आहे? हिंद केसरी 2023 चा हिंद केसरी कोण आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, आणि आताचा डीवायएसपी म्हणजे पोलिसांची जी काही कॉम्पिटिशन झाली होती, ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये पण त्यांनी जे काही पारितोषिक मिळवले आहे ते पण तुम्ही कमेंट मध्ये कळवा. ठीक आहे, 2023 चे हिंद केसरी कोणी मिळवले होते हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर आहे शिवराज राक्षे, जी की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 त्यांनी जिंकलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे
थोडंसं कादंबरी ओरिएंटेड, जे काय लेखक आपण म्हणतो, लेखक कादंबरी लेखक त्यांचे आत्मचरित्र, संत आणि त्यांचे पुस्तकं याच्याबद्दल जे काही प्रश्न विचारतात, ग्रंथ याच्याबद्दल प्रश्न विचारतात, त्याच्याबद्दल हा एक प्रश्न आहे. कोसला ही प्रसिद्ध कादंबरी, सगळ्यांना उत्तर येत असणार आहे, सोपं आहे उत्तर. कादंबरी तणक्यात आपल्याला याचं उत्तर आलं पाहिजे आणि आपला प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. अशा टाईपची प्रॅक्टिस आपण नेक्स्ट पण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि त्याच्यामुळं तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन जे आहे ते प्रेस करून ठेवा. त्याच्यामुळं भविष्यात येणारे सर्व नोटिफिकेशन तुम्ही चुकले जाणार नाही किंवा तुम्ही त्याच्यापासून दूर राहणार नाही. ठीक आहे, चला काय सांगितलं, वि. स. खांडेकर, विश्वास पाटील, रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे. मित्रांनो, कोसला ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांची आहे. जर तुम्हाला असं विचारलं की बाबा भालचंद्र नेमाडे यांना कोणता पुरस्कार भेटला आहे, तर पुरस्कार मिळाला आहे ज्ञानपीठ. तर मग त्यांच्या कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण प्रश्न पाहत आहोत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. आणि लक्षात घ्या, वि. स. खांडेकर जसं की ययाती वगैरे, विश्वास पाटलांचे कादंबरी, रणजित देसाईंचे कादंबरी वगैरे, विश्वास पाटलांची छावा वगैरे कादंबऱ्या, अशा टाईपच्या भरपूर कादंबऱ्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ययाती, ठीक आहे, तुम्ही जोरदार अभ्यास करा. रणजित देसाईंच्या पण आपल्याला कादंबरी माहीत पाहिजे. तर आपण घेतलेलेच आहेत पुढं, कारण ह्याच्यावर मी आता तिथं लिहिणार नाही, कारण मला परत ह्याच्यावर पण प्रश्न बनवायचे, कारण टीसीएस जसं पॅटर्न मध्ये फिरू प्रश्न विचारते, सेम त्याच पद्धतीने आपण इथं प्रश्नांची एक सिरीज तयार करणार आहे. त्यामुळे मी तर जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला देत नाही, तरी पण जे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत आहे ते तुम्ही कॅच करून घ्या आणि आपला अभ्यास परफेक्ट करा. चला पुढचा प्रश्न बघून घ्या. राधेय प्रसिद्ध कादंबरी, राधेय ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? बघा लक्षात घ्या, राधेय ही प्रसिद्ध कादंबरी आहे ती कोणाची आहे? ती आहे रणजित देसाई यांची. कोणाची आहे? रणजित देसाई यांची. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा प्रश्न लक्षात घ्या. परत विश्वास पाटलांच्या पण कादंबऱ्या तुम्ही कमेंटमध्ये करू शकता, ऍड करू शकता, कारण मी याच्यावर प्रश्न टाकणार आहे. आणि समजा तुम्ही कमेंटमध्ये त्या ऍड केल्या तर ते सोडून मी इतर अजून काही ज्या काही कादंबऱ्या आहेत ते तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये वगैरे तुम्हाला त्या घेईल. ठीक आहे, नेक्स्ट बघा, भावार्थ रामायण हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? आता तुम्हाला इथं सर्वात महत्वाचं आहे की रामायण कुणाचं हे माहित पाहिजे. रामायण जे आहे ना, हे रामायण आहे वाल्मिकीचं. वाल्मिकी यांनी लिहिलेलं रामायण आहे. ठीक आहे, वाल्मिकी ऋषी होते यांनी जे रामायण लिहिले. आता इथे विचारले की भावार्थ रामायण म्हणजे एकदम जवळचा प्रश्न आहे, कारण टीसीएस पण अशा टाईपनं तुम्हाला प्रश्न विचारते. भावार्थ रामायण, भावार्थ रामायण हे लिहिलंय संत एकनाथ यांनी. तर करेक्ट आन्सर असणार आहे संत एकनाथ. ठीक आहे, भावार्थ रामायण. बघा, रामायणावर प्रश्न विचारला तर वाल्मिकी आन्सर, आणि भावार्थ रामायण विचारलं तर संत एकनाथ. अशा टाईपनं तुम्हाला तो उत्तर लिहिता आलं पाहिजे. मग तुकाराम महाराजांच्या काय गाथा, ज्ञानेश्वर महाराजांची भावार्थ दीपिका, समर्थ रामदासांचा दासबोध, ठीक आहे, मनाचे श्लोक, या सर्व गोष्टी आपण समर्थ रामदासांनी जसे की जेवढ्या काही आरती आहेत, बऱ्याचशा आरती, हनुमानाची आरती असेल, शंकराची आरती असेल, त्या सगळ्या समर्थ रामदास यांनी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यांचा परत मनाचे श्लोक आपण माहिती आहे, दासबोध हा ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची आपण ज्ञानेश्वरी पाहिलेलीच आहे, त्याला भावार्थ दीपिका असं म्हणतो. ठीक आहे, तुकाराम महाराजांच्या गाथा आहेत, अभंग आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. भावार्थ दीपिका हा प्रसिद्ध ग्रंथ, आताच आपण बोलले की भावार्थ दीपिका हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे? संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी. ठीक आहे, त्यालाच आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो. ठीक आहे, ज्ञानेश्वरी हे काय आहे तर भगवद्गीतेवरची मराठीमध्ये केलेली एक टिप्पणी आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका त्याला असं म्हणतो, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज. ठीक आहे, चला तर आपण 25 प्रश्न कव्हर केले आहेत. अशा टाईप मध्ये अजून प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. इतर मुलांपर्यंत पण ही माहिती पोहोचणं गरजेचे आहे, कारण कसं असतं तुम्ही एकमेकाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. एकमेक असता हे करू अवघे धरू सुपंत, आपल्या संतांनी जे सांगितलेले ते आपण आपल्या एकमेकाला करणं गरजेचं आहे म्हणजे आहे. कारण आज मी तुम्हाला काहीतरी गोष्ट शेअर करतोय, कारण त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स तयार होऊन जाईल आणि तुम्ही 100% परीक्षा पास होऊ शकाल. ठीक आहे, हा तुमच्यासाठीच केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे, कारण 2023 जर परीक्षांचं वर्ष असेल तर ते जिंकण्याचं पण वर्ष आहे. आणि त्यासाठी कृपया आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.